मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही निघालो आमच्या गावी म्हणजे मालखेड्याला. बिकॉज तिकडे आहे कानबाईचा कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठीच सकाळी लवकर निघालो. बिकॉज आज भाजी भाकरचे रोट आहेत. तर तुम्हाला आता पुढे बघायला मिळेलच भाजी भाकरचे रोट कसे असतात. चला पुढे भेटूयात. हाय करा, हाय करा. कसं वाटतं गावाला जाताना? गावाला खूप दिवसानंतर चांगलंच वाटेल. त्यात अजून कानबाईचा हे कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे एकदम भारी आम्ही एकदम उत्साहाने चाललोय. गोवीची झोप चालू आहे. आता आम्ही पोहोचलोय मालेगावला आणि ओवी पण मस्त फ्रेश झालीये. खाते आता आप्पे. काय खाते ओवी? आप्पे खाते ओवी. मालेगावला थोडी ट्रॅफिक लागली. आता 8:45 झाले. 8:45-10 पर्यंत आम्ही तिखीला पोहोचू. तर चला तिखीला पोहोचल्यावरच आता भेटूयात. बाबांचा घर बघ आलं. Turn left, then turn left. पप्पांचं बाबांचं घर आलं. फायनली आम्ही तिखीला पोहोचलो. फायनली बाबांच्या घरी आपण आलो. राहायचं तर अलगच पण. फायनली आता आम्ही तिखीहून निघालोय. ओवीची मस्त तयारी वगैरे केली. चहा दुधू पाजले ओवीला. Turn right, then make a U-turn. छान छान दिसते ना. छान अशी तयारी केली. आता आम्ही मालखेड्याला Take the next left, then make a U-turn. तर फायनली आता आम्ही अंमळनेरला पोहोचलोय बऱ्याच तासानंतर. आणि ओवीसाठी डायपर्स वगैरे घ्यायला गेले मेडिकलवर, म्हणून आम्ही थांबलोय. आता लवकरच मिनिमम तरी अर्धा तासात आम्ही गावी पोहोचू. खूप थकलोय. सकाळी 6:30ला निघालो होतो. 6:30 पासून कंटिन्यू गाडी चालू होती. मध्ये थोडा ब्रेक घेतला तिखीला 10 मिनिटाचा फक्त. त्यानंतर आम्ही लगेच निघालो. तिथे पोहोचल्यावरच आता भेटूया. आणि जसं जसं आपल्या गावाकडे येतोय, म्हणजे जसं जसं गावी येतोय आम्ही, तसं खूप गरम होतंय. कारण की नाशिकला खूप थंडी आहे आणि म्हणजे वातावरण तिकडे खूप गार आहे आणि इकडे खूप गरम आहे. तुम्ही आम्हाला बघूच शकता. खूप घाम आलेला आहे. काय गं ओवी, गरम होत आहे ना? बघा ओवी पण चिडली आणि ओवीची खूप चिडचिड झाली. कारण कंटिन्यू प्रवास सकाळी 6 वाजेपासून उठल्यापासून प्रवास चालू आहे आमचा. 6:30ला निघालो होतो आम्ही. तर आता मिनिमम आता वाजलेत 12 वाजलेत. अजूनही आम्ही मालखेड्याला पोहोचलो नाही आहे. तर पोहोचू लवकरच. तर तिथे पोहोचल्यावर बोलते तुमच्यासोबत. भिंगोटा म्हणतात त्याला, भिंगोटा. आम्ही याला नाही का लहानपणी आम्ही एका माचीची पेटी घ्यायचो आणि त्याच्यात नाही का ठेवायचो असे, आणि यांना उडवायचो दोरे, पायाला दोरी बांधून. हो, हा एक भिंगोटा आहे. मग गोटा कुठे पोहोचतोय ओवी आपण आता? ओवी कंटिन्यू प्रवासात पप्पाला शिबी लागलेली असते. पाऊस झालाय रे हो इकडे. पाऊस ना. कुठे चाललोय? मालखेड्याला चाललोय. मालखेड्याला चाललोय. फायनली आम्ही मालखेड्याला चाललोय. कसं बोलली होती बाजू आता?
जस्ट कशी बोलली होती नाही जस्ट कसं बोलली होती तू आता आम्ही धुळ्याला जातोय. फायनली कसं फायनली आम्ही धुळ्याला जातोय. फायनली आम्ही धुळ्याला जातोय. असं कोण माझी बोलतं कॉपी करत होती दीदी. मम्मा बोलते का बेटा असं? ए बच्ची. आमच्या गावाचं एकविरा मातेचं मंदिर. फायनली आम्ही गावात पोहोचलोय आता. आणि हा आमचं चौपदरीकरण झालेलं रस्ता. हे बघा. या बघा. ओवी रुद्र आणि खुशीमध्ये खेळायला लागली. रुद्र हाय कर, रुद्र हाय कर, ऐ हाय कर. तर फायनली आता जेवण वगैरे सगळं काही झालं आहे मालखेड्याला येऊन. आणि तुम्ही बघितलं ओवी तर लगेच रुद्र खुशीसोबत खेळायला लागली आणि ती त्यांच्यातच बिझी झाली. पण आता संध्याकाळीच भाजी भाकरचे रोट आहे तेव्हा तुम्हाला दाखवेल की पुढे काय प्रोसेस असते कांडबाईची. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही किल्लूची भाजी आहे ती थोडी गरम पाण्यात शिजवतोय बिकॉज कारण की तिला फवारणी मारली आहे आणि त्यामुळे ती क्लीन करण्यासाठी गरम पाण्यात टाकली आहे. बघू शकतात हिला किल्लूची भाजी म्हणतात. आणि हा मालखेड ही ओवी तर झोपतच नाही आहे. ओवी हाय कर, खुशी ही माझी पुतणी आहे. इकडे जाऊ बाई. तर तुम्हाला हळूहळू बघायलाच मिळेल कसं आहे सगळं. आणि तर भेटूया पुढे आपण पूजा करताना. तर आता मी या ठिकाणी सप्ताची तयारी करते. भाजी भाकर रोजच्या दिवशी सप्ताह पूजला जातो आणि हा सप्ताह मी काढते. तुम्ही बघू शकतायत. आणि तो काढण्यासाठी फार कसरत करावी लागते कारण की मागची जी बॅक साईड आहे ती ऑलरेडी व्हाईट पिंकिश कलरमध्ये आणि वरून तो सप्ताही व्हाईट कलरमध्ये. त्यामुळे थोडी दिसायला अडचण होते म्हणून त्याला पुन्हा पुन्हा मला जरा गिरवून घ्यावा लागतंय की तो डार्क होण्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा एक रिपीट काढायचा होता म्हणजे डबल करायचा होता तो सप्ताह. त्यासाठी थोडी कसरत केली आणि त्यानंतर मग त्याच्यात एक छोटासा असा ब्राह्मण काढायचा होता. ती पण मी काढलंय. तुम्हाला बघायला मिळेलच ते आता तुम्ही बघतायत तर. आणि मी या ठिकाणी तो सप्ताह छान काढण्याचा प्रयत्न करते. ऑलरेडी 2-3 जणांनी पहिले काढले होते, चुकीचे झाले होते. आता माझ्याकडे देण्यात आलं आहे तर तुम्ही बघू शकतायत रेडी झाला आहे तो सप्ताह. आणि या ठिकाणी पूर्णपणे पूजेची तयारी झालेली आहे. अशा या भाकरी ठेवून त्यावर किल्लूची भाजी आणि दिवे आणि आपली माळ ठेवून पूजा केली जाते. तर आम्ही आता पूजेला बसलो आहेत तुम्ही बघू शकतायत. आणि ओईचे पप्पा नैवेद्यासाठी खाली आधी स्वस्तिक काढून घेत आहेत आणि त्या भाकरी वगैरे आणि किल्लूची भाजी ठेवली आहे. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर भावकीतली लोक भाजी भाकर आणि शेंगदाण्याची चटणी हे जेवणासाठी येतात बिकॉज ते जे रोट असतात ते संपवायचे असतात आणि ते संपवण्यासाठीच ती भावकीतली जी लोक असतात ती घरी येतात आणि अशा प्रकारे मस्त पंक्ती बसतात आणि जेवण करत असतात. असं सगळे मिळून आनंद घेतात.